भव्य दिव्य ऐतिहासिक ठरला सोनार महोत्सव. गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. नागपूर महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि स्वर्णालंकाराच्या 3 दशकीय यशस्वी वाटचाली प्रित्यर्थ 3 मे 2026 रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेला सोनार महोत्सव आणि राज्यस्तरीय महिला मेळावा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक ठरला. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर नागपूरच्या महापौर सुनीताताई ठाकरे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे, राजेश रोकडे, स्वर्णालंकाराचे संपादक प्रकाश माथने, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष विलास बांगरे, महासचिव अनिल मालोकर, भारतीय स्वर्णकार संघाचे अध्यक्ष दुलीचंद कडेल, जयपूर नांदेडचे सुधाकरराव टाक, अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर गुंबळे, अमरावती नरहरी माळवी सुवर्णकार संघाचे अध्यक्ष राजेश अनासाने, माजी अध्यक्ष विलासराव अनासाने, नांदुरा स्वर्णकार समाजाचे अध्यक्ष अनंतराव उंबरकर, अकोल्याचे अध्यक्ष श्री गजाननजी काटोले, नागपूरच्या नगरसेविका सौ मायाताई हाडे, नगरसेविका सौ सीमाताई ढोमणे, सौ अनामिका रोकडे, दिल्लीचे स्वर्णकार राजकीय भागीदारी मंचचे अध्यक्ष जितेंद्र वर्मा, सौ मनीषाताई कावडे, सौ सुलभाताई माथणे, माळवी स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष बाबारावजी पाटणे, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रयजी वझरकर, बहुउद्देशीय सोनार महिला संघटनांच्या अध्यक्षा सौ भाग्यश्री तारेकर, झाडे स्वर्णकार संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ स्वप्नालीताई कारमोरे, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षाताई निनावे, माळवी स्वर्णकार संस्थेच्या महिला अध्यक्षा सौ कल्पनाताई भोरकर, द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ अंजलीताई अनासाने आणि अकोला माळवी स्वर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ माधुरताई सोने, काटोलकरच्या अध्यक्षा सौ राधाताई घोडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावरती होत्या. प्रारंभी गृहराज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या हस्ते सोनार समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलित करण्यात आले. सर्व अतिथींचे पुष्पगुच्छाने स्वागत सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष विलास बांगरे यांनी केले. सोनार महोत्सवाला शुभेच्छा देऊन आपण सोनार समाज स्वर्णकारांच्या मी पाठीशी आहे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहील. राज्यव्यापी दक्षता समिती स्थापन केल्यामुळे सोनार समाजाची महत्वाची समस्या सुटली आहे. यापुढे आपण सोनार समाजाच्या पाठीशी राहील असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री पंकजजी भोयर यांनी उद्घाटनपर भाषणात दिले. यावेळी त्यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे, विलास बांगरे, राजेश रोकडे, स्वर्णालंकाराचे मुख्य संपादक प्रकाश माथने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर सुनीताताई ठाकरे, नगरसेवक मायाताई हाडे, सौ सीमाताई ढोमणे, संजय चावरे, अचलापूरच्या नगराध्यक्षा सौ रुपालीताई माथने व इतर नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वर्णालंकार मासिकाच्या दिवाळी मुखपृष्ठ स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेद्वारे 24 ज्येष्ठांना महाराष्ट्र स्वर्णरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. 15 माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. युथ फोरमचा कुणाल कावळे यांच्याद्वारे विविध व्यवसायी युवा यांचा संवाद संपन्न झाला. कार्यक्रमाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यातील सोनार बांधव व सर्व शाखीय संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते. संचालन अनिल मालोकर, प्रांजली बुटे, मोहिते प्रांजळे, अर्चना नेरकर, चेतन वालीगुंजे यांनी केले. आभार प्रदर्शन वत्सलजी बांगरे यांनी केले. कार्यक्रमासाठी किशोर सव्वाशेरे, रुपेश बांगरे, ऋषिकेश आसरे, आनंद चरडे, वत्सल बांगरे, पराग चरडे, सचिन चरडे, सुबोध मांजरे, प्रतीक माथने, दीपक कुंभरे, संजय चिंचा मलातपुरेकर, प्रशांत अरमरकर, प्रवीण कारमोरे, प्रवीण मांडे, वर्षाताई निनावे, प्रांजली बुटे, अनुराधा आसरे, विद्या कासलवार, सौ अल्पा कावळे, कुणाल कावळे, प्रशांत निनावे इत्यादींनी प्रयत्न केले. सोनार समाजाच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला देशभरातून सोनार नेते, अनेक सोनार संस्थांचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम झालेत. या कार्यक्रमाला 2000वर समाज बांधव भगिनी उपस्थित होते. जय नरहरी. पुढेहून मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादक, सुवर्ण वार्ता.